मूकनायकच्या दर्शकांनो, धर्मराज गायकवाडचा आपणास नमस्कार। रात्रीच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत पोलीस स्टेशनसह इतर काही शैक्षणिक बातम्या। गुरुकुल शाळेतील विद्यार्थ्यांनी नीट परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल त्यांचा सत्कार गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल या शाळेमध्ये करण्यात आला। यावेळी शाळेचे अध्यक्ष डॉक्टर भास्करवान यांनी विद्यार्थ्यांना पुढील आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या। तसेच मुख्याध्यापक आबिदा बेगम सह उपमुख्याध्यापक शरीफ सर सह अनेक कर्मचारी शिक्षकेतर कर्मचारी यावेळी हजर होते। तर पोलीस स्टेशनच्या बातमीपत्रामध्ये आपण पाहूया, एका शेजारी राहणारे संतोष आनंदराव किनवटकर हे दारू पिऊन नेहमी वेगवेगळ्या कारणाने भांडण करत असतो, परंतु आज माझ्या मुलाचे केस धरून का मारले असे विचारला असता उलट मला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली। या प्रकरणी अर्जदार माया राजू इंगोले यांच्या तक्रारीवरून गैर अर्जदार संतोष आनंदराव किनवटकर यांच्या विरुद्ध कलम 504, 506 प्रमाणे गुन्हे नोंद करण्यात आलेले आहे। दुसऱ्या घटनेमध्ये वादळी वाऱ्यामुळे बीएसएनएल टावरचे नुकसान होऊन टावर बंद पडले आहे असा फोन आल्यावरून मी टावर दुरुस्तीसाठी गेलो असता साखरा आणि मांडवा गावचे बीएसएनएल टावरची तोडफोड करून त्यामधील बीटीएस टीआरई व कंबायनर असे एकूण 83,000ची चोरी झाल्याचे लक्षात आले। त्यावरून दिग्रस पोलीस स्टेशनला तक्रार दिली। त्यावरून अज्ञाताविरुद्ध 427 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे। तिसऱ्या घटनेमध्ये शेतीचा हिस्सा मला का देत नाही म्हणून जावई अर्जुन लक्ष्मण पवार राहणार गांधीनगर यांनी सासूला शिवीगाळ करून धमकावल्याबद्दल अर्जुन पवार विरुद्ध 504, 506, 34 प्रमाणे गुन्हे नोंद करण्यात आलेले आहे। अशाच बातम्या पाहण्यासाठी जनसामान्यांच्या हितासाठी अडीअडचणीसाठी पाहत राहा। मूकनायक न्यूज चॅनल सदैव आपल्या सोबत आहे। धन्यवाद।